हे इथे हजर झालेले आहेत. तर मंडळाच्या वतीने मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो की आपण शाल झाले का त्यांचं शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान या ठिकाणी झालेला आहे. त्यांच्याकडून आमच्या मंडळासाठी रोख रक्कम 1001 रुपया अशी भरघोस अशी देणगी मंडळासाठी आलेली आहे. तर मंडळाच्या वतीने त्यांचे सततचे आभार. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानावरती जिथे सामना रंगतोय तो म्हणजे आई वर्धानी सुरकोली विपक्ष यज्ञेश रामराज. पहिला चेंडू रोशन याचा सौरभसाठी एक हलक्या हाताने टाकलेला चेंडू स्लोअर वन चेंडू कोणताही संपर्क होत नाही या चेंडूवरती चेंडूचा आणि बॅटचा. अशा प्रकारे पहिलाच चेंडू निर्धाव पडतोय. पहिलाच चेंडू निर्धाव पडतोय. रोशन तांबडकर पुन्हा एकदा तयार. षटकातला पुढचा चेंडू दुसरा चेंडू सौरभ तांडेलसाठी एक उंच पुरासा मजबूत फलंदाज यज्ञेश रामराज संघाचा एक खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकला चेंडू जातो तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आई वर्धानी सुरकोली संघाकडून. तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण होत आहे. रोशन पुन्हा एकदा तयार. षटकातला पुढचा चेंडू तिसरा चेंडू सामना करेल तो म्हणजे पापा अनिकेत. हा सुद्धा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंवरती केवळ एकच धाव आलेली आहे. पुन्हा एकदा रोशन तयार. षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी अनिकेत त्याच्यासाठी ओव्हर द विकेट मारा करत. हा सुद्धा ब्लॉक केला चेंडू. चेंडू येतो स्ट्रेटच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा 4 चौकार. डीजे षटकातल्या चौथ्या चेंडूवरती अनिकेतच्या बॅटमधून आणणारा पहिला चौकार. या 4 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 5 या धावसंख्येवरती. रोशन तांबडकर एक चांगला फलंदाज गोलंदाज आई वर्धानी सुरकोली संघाकडून. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज अनिकेत यज्ञेश रामराज संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. एक 10-12 पावलांचा रनअप असणारा रोशनचा पुढचा चेंडू हा मात्र उंच पुरा गेला चेंडू. फटका फसलेला आहे. झेल निश्चितच होणार आणि झेल बाद. डीजे आमचे डीजे ऑपरेटर यांच्याकडून सुंदर असं गाणं लावलं. भल्या भल्यांची लावली तू वाट असा रोशन तांबडकर मॅन फ्रॉम सुरकोली निश्चितच अनिकेत याला रिटर्न पाठवतोय. आता यज्ञेश रामराज संघाचा आणखीन एक फलंदाज या ठिकाणी येतोय सौरभ दिवकर. नवीन आलेला फलंदाज 45 नंबरची जर्सी त्याचे परिधान केलेली आहे. आणि सौरभ तांडेल हा सुद्धा एक मैदानावरती सुरक्षित आहे. याच्या रोशन याच्या षटकातला शेवटचा चेंडू या शेवटच्या चेंडूचा सामना करेल तो म्हणजे सौरभ. रोशन याचा पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू हलक्या हाताने पूल करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. मिस फील्ड या ठिकाणी ओव्हर थ्रोचा इशारा. निश्चितच दुसरी धाव धावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात पूर्ण होतात. या 2 धावांच्या मदतीने पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती म्हणजे 1 बाद 7. पुन्हा एकदा आपण जाऊया या सत्कार समारंभाकडे. आमचे आताच आलेले पाहुणे त्यांना येऊन बराच उशीर झाला. 2 मॅचेस त्याने आमच्या अतिथी कक्षातून बघितल्या असे लक्ष्मण जानू शेळके यांचं स्वागत करण्यासाठी
मी प्रवीण शेळके यांना विनंती करतो की आपण लक्ष्मण जानू शेळके यांचं स्वागत करायचं आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतायत लक्ष्मण जानू शेळके यांचं. आणि हे वरती जे छोटे पोरं बसलेले आहेत, हे मनन चला खाली. शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत लक्ष्मण शेळके यांचं. दुसरं षटक प्रतीक, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रतीक. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पडतोय. आता मात्र सौरभ दिवकर पहिला चेंडूचा सामना करतोय, निर्धाव चेंडू पडतोय. अशा प्रकारे प्रतीक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करेल. हा एक मिस फटका पडतोय, चेंडू जातोय, फसतोय, चौकार. क्षेत्ररक्षकाला चौकवून जात आहे, सीमा पार, 4 धावा. धन्यवाद डीजे. सौरभ दिवकर याच्या बॅटमधून निघणार हा पहिला चौकार. या 4 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वर धाव संख्या होत आहे, ती म्हणजे 11. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू, हा एक धीम्या गतीचा चेंडू. आता चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क या ठिकाणी येत नाही, निर्धाव चेंडू पडतोय. प्रतीक याचा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतो. या षटकामध्ये एका चेंडूचा सामना होतोय, तो चौकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा प्रतीक, षटकातला 4था चेंडू. आता मात्र मिसफील्ड स्ट्रोक या ठिकाणी, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चेंडू सुद्धा सीमा पार, मिसफील्ड. 4 धावांसाठी. डीजे, या 4 धावांच्या मदतीने यज्ञेश रामराज संघ पोहोचतोय, तो 15 या धावसंख्येवरती. आता मात्र या सामन्यांमध्ये आपल्या आव्हान जास्त, जर का टिकून राहायचं असेल तर निश्चितच धावांचा डोंगर उभा करावा लागेल, तो आईवर्धानी सुडकोली संघासमोर. कारण सुडकोली संघामध्ये सुद्धा स्टार फलंदाज आहेत, चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे सुडकोली संघामध्ये. हा एक धीम्या गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू पडतोय. बॅक टू बॅक षटकातला 3रा चेंडू निर्धाव पडतोय. एक चेंडू निर्धाव चौकार, एक चेंडू निर्धाव चौकार. आणि आता 5वा चेंडू निर्धाव पडलेला आहे. आणि शेवटच्या चेंडूवर जर का चौकार आला तर सुरेख असं कॉम्बिनेशन होईल या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा प्रतीक, परंतु प्रतीकाला दोन्ही चौकार गेले, ते क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे चौकार गेले. हा एक खोलवर टाप्याचा चेंडू ब्लॉक करतोय, षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे, ती म्हणजे 1 बाद 15. पहिलं षटक टाकलं होतं रोशन याने. निर्धारित 6 चेंडूंमध्ये 1 गडी बाद करत 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं प्रतीक याने. निर्धारित 6 चेंडूमध्ये 4 चेंडू निर्धाव टाकले, 2 चौकार दिले आणि एकही गडी बाद करण्यात यशस्वी झाला, तो म्हणजे प्रतीक. आणि शेवटचं षटक आता आईवर्धानी सुडकोली संघाकडून कोण येणार? शेवटची 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत रोशन, कारण आतापर्यंत 15 मिनिटं खर्च झालेले आहेत. या 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. रोशन, आपल्याला वेळ दिलेला आहे अगोदरच, मॅच सुरू होण्याच्या अगोदरच. आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं. शेवटची 5 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटं आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. 5 मिनिटं आहेत, लवकर घ्या. गोलंदाज सनी,
सौरभ तांडेल ज्याची बॅट आज चमकताना दिसत नाहीये, केवळ 3च धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि आता मात्र सौरभ याने आपले हात खोलले आहेत, परंतु फटका फसलाय. फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आडतोय निश्चितच. आणि हा मला वाटते सौरभ दिवकर आउट होतोय. नांगरवाडी गावचे किशोर पाटील जे MSCB मध्ये कार्यरत आहेत आणि कल्पेश सरदार हे MSCBचे ऑफिसर्स दोघीजण इथे हजर आहेत. तर मंडळाच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. नांगरवाडी गावचे MSCB मध्ये कार्यरत असणारे किशोर पाटील आणि कल्पेश सरदार आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. सिद्धेश दिवकर नवीन आलेला फलंदाज, पहिल्या चेंडूवरती आगाज केला होता तो म्हणजे सौरभ याने, परंतु सौरभ याची बॅट काही चमकताना दिसत नाही. आतापर्यंत धावा निघालेल्या आहेत त्या म्हणजे 18, चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 2. काय झालंय? मला तुम्हीच द्यायचा आहे तो. नको नको नको, नाही काल पण नव्हतं लावलं. शूटिंग करू नका, डायरेक्ट तुम्हाला दिसला तर तुम्ही द्या. आणि सेकंड याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला सामना रंगेल तो म्हणजे JD11 बोरगर विरुद्ध विक्रांत 11 फणसापूर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. JD बोरगर आणि विक्रांत 11 फणसापूर. चेक करायला कशाला पाहिजे? अरे बन्नू वेळ घालवू नका, चेक करू नका तुम्ही. पुढच्याला तुम्हाला दिसला तर डायरेक्ट द्यायचं आहे नो. नाणेफेकीसाठी विक्रांत 11 बोरगर विक्रांत 11 फणसापूर आणि JD बोरगर या दोन्ही संघांच्या कर्णधाराने यायचं आहे. त्याचप्रमाणे महान संघाचा कर्णधार सचिन कांबळे आपण जर कुठं असाल तर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सौरभ हे काय झालं याला? चेक करायचा आहे आता, नंतर देणार डायरेक्ट, चेक नाही करायचा. पण टाइमपास करू नका काही अजिबात, आणि पंचांशी वाद घालू नका. चेक करायचाच नाही अजिबात, डायरेक्ट जर असेल तर नो द्यायचा आहे. थर्ड अंपायर लावला जाणार नाही. षटकातला पुढचा चेंडू सनी याचा. आता मात्र सौरभ याने पुन्हा हात खोललेला आहे आणि हा सुद्धा मिसफील्ड. चेंडू जाईल सीमा पार चौकार. आउटफील्ड खूपच खराब आहे कारण त्याच्या हाताला चेंडू काहीतरी लागला असेल. काय नो चेंडू आहे का पंच? फेकीचा नो आहे ना? फेकीचा नो आहे. हॅलो प्रणय, काय झालं रे? कोण रे? थांबा 1 मिनिट, सामना थांबवा.
हॅलो. दरम्यान अगोदरचा चेंडू निश्चितच नो असेल. क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत झाली होती. त्या दरम्यान सामना थांबला होता. पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. सामना चालू होतोय. पंच सुचित तोडणकर आणि प्रणय शेळके यांच्या माध्यमातून निश्चितच पुढील चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजासाठी एक संधी असेल. समोर फलंदाज असेल तो सौरभ. रामराज संघाकडून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करणारा हा फलंदाज मैदानात आहे. निश्चितच एक मोठा फटका पाहायला मिळतोय. तर सौरभ याच्या माध्यमातून निश्चितच एक षटकार येतोय. या 6 धावांच्या मदतीनं संघाची मात्र धावसंख्या पुढे जातोय. धावसंख्या होती ती 29. निश्चितच अनुभवी पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्या सामना दरम्यान प्रणय असो वा बंटी असो, दरम्यान गोलंदाजी मार्कवर जयेश तयार उर्वरित चेंडू टाकण्यासाठी. या षटकातील तिसरं षटक प्रगतीपथावर शेवटचं षटक आहे. ज्या अंतिम षटक आहे. ज्या षटकामध्ये निश्चितच मोठी धावसंख्या उभी करण्याचा मानस असतो तो फलंदाजात आणि ते षटक घेऊन येतो. तो जयेश अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. दरम्यान अगोदरच्या चेंडूवर निश्चित षटकार आला होता सौरभ याच्या माध्यमातून. त्यानंतरचा हा कमबॅक पाहायला मिळतोय तो जयेश याच्या माध्यमातून. अतिशय अचूक टप्प्यावर चेंडूची फेक केली. निर्धाव चेंडूने सांगता केली. दरम्यान अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. या षटकातील या सामन्यातील पुन्हा एकदा जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय सौरभसाठी. पुढील चेंडू असेल सौरभसाठी. आत्ता एक स्लोअर चेंडूची फेक केली होती मात्र चेंडूने अवांतर फेक झाली होती. निश्चितच वाईट चेंडू असेल. अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. ती रामराज संघाच्या खात्यात. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 30 या धावसंख्येवर. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. या सामन्यातील 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. पुन्हा एकदा जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. निश्चितच जयेश यांनी या षटकातील तीन चेंडू फेकण्यासाठी जयेश आला होता. त्यातील 2 चेंडूंची फेक अतिशय अचूक टप्प्यावर केली. आता मात्र एक मोठा फटका निश्चित पाहायला मिळतोय. ते सौरभ याच्या माध्यमातून चेंडू जाते पुन्हा एकदा सीमापार 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 36 या धावसंख्येवर. कमॉन डीजे. याच्यानंतरचा सामना असेल तो दुसऱ्या फेरीतील सामना असेल. जेडी ग्रुप बोरगर विक्रांत 11 फणसापूर. मी जेडी ग्रुप बोरगर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. या सामन्यातील पहिलं पर्व संपेपर्यंत मी फणसापूर संघाला पुन्हा एकदा पुकार देतो की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. षटकातील 1 चेंडूचा खेळ होऊन अजूनपर्यंत बाकी. जयेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल सौरभ. आता मात्र चेंडूवर फटका फसतोय. स्लोअर पडते चेंडू होता. त्याच्या झेलच्या खाली मात्र जयेश झेल मात्र ड्रॉप होतोय. निश्चितच 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो. निश्चितच एक विकेट सुद्धा जोडली जाईल ह्या चेंडूवर. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक विकेट जोडली जाईल. ती सुडकोली संघाच्या खात्यात. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटका अखेरीस 2 बाद 38 अशी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरतोय तो रामराज संघ, यज्ञेश रामराज संघ. दरम्यान 39 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी सुडकोली संघासमोर. आई वर्धानी सुडकोली संघासमोर. पुन्हा एकदा मी फणसापूर संघाला कॉल देतोय. विक्रांत 11 फणसापूर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल. जो सामना असेल जेडी ग्रुप बोरगर आणि विक्रांत 11 फणसापूर या 2 संघांदरम्यान.
पुन्हा एकदा मी सांगतो की दोन्ही संघांना जरा कोऑपरेट करा. रामराज संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ऐवर्ध आणि सुडकोली संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. रामराज संघासाठी 20 मिनिटाचा वेळ असेल. 20 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. खरं तर हा वेळ 15 मिनिटाचा असतो, परंतु 5 मिनिटं एक्स्ट्रा दिली जातात. आउटफील्ड खराब असल्या कारणाने 20 मिनिटं दिली जातील. 20 मिनिटामध्ये आपलं 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. दरम्यान 39 धावांचं आव्हान असेल ते सुडकोली संघासमोर. सुडकोली संघाला पुन्हा एकदा विनंती करतो, आपले सलामीचे 3 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. दरम्यान पुन्हा एकदा मी सुडकोली संघाला कॉल देतोय की आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. मित्रांनो, वेळ खूप वाया जातो या सामन्यादरम्यान. सुडकोली संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानात जाताना दिसतात. मी निश्चितच रोशन असेल आणि सनी हे 2 सलामीचे फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत. 39 धावांचं आव्हान असेल ते सुडकोली संघासमोर. रोशनसारखा फलंदाज मैदानात असेल तर 39 धावा बनवणं सुडकोली संघासाठी एवढं मोठं आव्हान नाही, कारण रोशन याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. रोशन असेल, अनिकेत असेल, सनी असेल, हे 3 फलंदाज अतिशय आक्रमक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मोठमोठे फटके पाहिले. परंतु आता 39 धावांचं आव्हान असेल, ते आव्हान फेस करायचं आहे ते ऐवर्ध आणि सुडकोली संघाला. तसेच मान्य श्री कल्पेश सरदार आणि श्री किशोर पाटील MSCB ऑफिसर यांना मी विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आमच्या अतिथी कक्षाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सामना चालू होतोय तो ऐवर्ध आणि सुडकोली आणि यज्ञेश रामराज या 2 संघांदरम्यान. प्रथम नाणेफेकीचा कौल सुडकोली संघाने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ते गोलंदाजी करत असताना 38 धावांवर थांबून ठेवले ते यज्ञेश स्पोर्ट रामराज संघाला. 39 धावांचं आव्हान असेल समोर. 39 धावा फेस करायच्या आहेत त्या ऐवर्ध आणि सुडकोली संघाला. दरम्यान सलामीचे फलंदाज मैदानात येताना दिसले ते सनी आणि रोशन. स्ट्राईकवर निश्चितच सनी असेल, नॉन स्ट्राईकवर रोशन असेल. गोलंदाजी मार्कवर सौरभ, एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्या विभागातील, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण खूप चांगले षटक फेकताना बघितले. असा सौरभ गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्राईकवर असेल सनी, नॉन स्ट्राईकवर असेल रोशन. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत सुचित तोडणकर उर्फ बंटी आणि प्रणय शेलके उर्फ पनू. दोन्ही अनुभवी पंच आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आजपर्यंत मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यांची फलंदाजी पाहिली असे 2 पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच मान्य श्री किशोर पाटील, तसेच मान्य श्री कल्पेश सरदार या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षाकडे येत आहेत. त्यांचं आमच्या अतिथी कक्षाकडे मध्ये स्वागत होत आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. पंच आमच्याकडे इशारा देतात आणि सामना चालू करतात. दोन्ही मान्यवरांचे मी युवा पिढी भोनंग आणि सिद्धांत पाटील यांच्या माध्यमातून स्वागत करतो. दरम्यान सामन्याकडे वळतोय. पहिला चेंडू घेऊन सौरभ तयार असेल. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर असेल तो सनी. पहिला चेंडू असेल, जो चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर फेकला होता. चेंडूने उसळी घेतली होती. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केली, सामन्याची सुरुवात केली. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव टाकला. या सामन्यामध्ये, या षटकामध्ये पहिल्या चेंडूची फेक झाली. धावसंख्या मात्र एकही जमा झालेली नाही. मात्र रोशन अजून सुद्धा आहे मैदानात, सनी आहे, अनिकेत आहे. तोपर्यंत या धावा जमा करणं एवढं पण कठीण नाही आहे ते सुडकोली संघाला. दरम्यान सौरभ आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सौरभ याच्याकडे मात्र अशा फलंदाजाला रोखण्याची क्षमता आहे आणि ते दाखवून देतोय. दुसरा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावर चेंडूची फेक करतोय. निश्चितच चेंडू पायावर आदळला होता. क्षेत्ररक्षकाच्या लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. पंचांकडून निर्णय येतोय की लेग बाईज स्वरूपात 1 धाव जोडली जातोय. ती रामराज संघाच्या खात्यात, रामराज संघाचं खातं दरम्यान या लेग बाईच्या स्वरूपातील 1 धावेने उघडलं जात आहे. धावसंख्या होती ती 1. षटकातील पहिल्या षटकातील 2 चेंडूंची दरम्यान फेक होतोय. धावसंख्या 1 होतोय. आता मात्र स्ट्राईकवर येतोय रोशन, ज्याच्या माध्यमातून निश्चितच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. असा एक मोठा फलंदाज
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सौरभ तयार आपल्या गोलंदाजीसाठी. षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र फलंदाज वेगळा असेल, तो असेल रोशन. सनी मात्र आता नॉन स्ट्राईकला येतोय. पहिला चेंडू रोशनसाठी असेल. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडूची फेक करतोय पंच, अतिशय दक्ष. पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे झुकून सांगतात की हा लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 2. मात्र अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजांची खाती उघडली गेली नाही या ठिकाणी, कारण दोन्ही धावा या लेग बाईच्या स्वरूपात जोडल्या गेल्या. दरम्यान षटकातील 3 चेंडूंची फेक झाली. धावसंख्या झाली 2. एकही फलंदाज अजूनपर्यंत बाद झालेला नाही. आता मात्र स्ट्राईकवर येते तो सनी, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ केला. एक धाव जोडली गेली मात्र ती लेग बाईच्या स्वरूपात. आता मात्र पुन्हा एकदा सौरभ टू सनी असा खेळ होईल या ठिकाणी. षटकातील चौथा चेंडू असेल सौरभ सनीसाठी. आता मात्र फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र होऊ शकला नाही. निश्चितच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक झेल टिपू शकला नाही. एक मोठा फलंदाज निश्चित बाद झाला असता या चेंडूवर, परंतु तसं काही घडलं नाही. दरम्यान एक धाव जोडली गेली रोशन आणि सनी याच्या माध्यमातून. सनी याचं खातं उघडलं गेलं या चेंडूवर. एक धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो 3 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ झाला. फलंदाज मात्र एकही बाद झाला नाही. धावसंख्या जोडली गेली ती 3. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी या षटकातील. आता मात्र स्ट्राईकवर असेल तर रोशन, ज्याच्या माध्यमातून मोठा फटका येणं आता गरजेचं आहे, कारण धावसंख्या खूप कमी आहे. सुरुवात खूप खराब झाली ती सुडकोली संघाची. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, चेंडूची फेक करते. तोपर्यंत मात्र निश्चितच एकच धाव मिळेल ती सुडकोली संघाला. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 4 या धावसंख्येवर. 5 चेंडूंची फेक झाली. 1 चेंडूचा खेळ होणं अजूनपर्यंत बाकी या षटकातील. आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल तर सौरभ अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. एकही अवांतर चेंडू फेकला नाही. एकही चुकीच्या चेंडूची फेक केली नाही, जेणेकरून फलंदाजाला मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही. षटकातील शेवटचा चेंडू असेल. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो सनी, आणि आता मात्र निश्चितच सनी याच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. आता मात्र टायमिंग अतिशय सुरेख होतोय. दरम्यान पहिला षटकार येतो या मॅचमधील, या सामन्यामधील सनी याच्या बॅटमधून. तसेच मी शेखर झावरे यांना विनंती करतो की आपल्या व्यासपीठावर श्री किशोर झावरे MSCB ऑफिसर तसेच श्री कल्पेश सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या या सामन्यांच्या ठिकाणी युवा पिढी भोनंगच्या वतीनं शेखर झावरे यांना विनंती करतो की श्री किशोर झावरे यांचं किशोर पाटील यांचं शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करायचा आहे. तसेच श्री कल्पेश सरदार आमचे मित्र, ते सुद्धा MSCB ऑफिसर आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आमच्या या युवा पिढी चषकाच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. आणि पुन्हा एकदा बोलतोय मॅचकडे. दरम्यान एका षटकाची खेळ संपलाय. एका षटकाअखेरीस धावसंख्या झाली ती 10. एकही फलंदाज बाद होऊ शकला नाही या षटकामध्ये. निश्चितच मित्रांनो, जर या षटकामध्ये रोशन किंवा सनी यांच्यामधला एक फलंदाज बाद झाला असता तर निश्चितच या सामन्यामध्ये थोडीशी पकड करता मिळवता आली असती ती रामराज संघाला, परंतु तसं काही घडलं नाही. नवीन गोलंदाज येतो तर सौरभ हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. रामराज संघाकडून गोलंदाजी मार्कवर असेल. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल निश्चितच जिंकण्यासाठी. ती सुडकोली संघाला 14.5 ची सरासरी असेल प्रतिषटक. तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. निश्चितच एक तरी मोठा फटका येणं प्रत्येक षटकामध्ये गरजेचं असेल. ते सुडकोली संघासाठी पहिला चेंडू असेल. रोशन चेंडूवर प्रहार करतोय, परंतु चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रात. 1 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावा निश्चितच जोडल्या जातात त्या रोशन याच्या खात्यात. सुडकोली संघाच्या खात्यात रोशन या 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. दरम्यान या 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो 14 या धावसंख्येवर. निश्चितच पहिल्या चेंडूची फेक थोडीशी खराब झाली होती ती सौरभ याच्या माध्यमातून. त्या चेंडूवर मात्र निश्चितच सुरेख फलंदाजी करताना दिसला तो रोशन. त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. फाईन लेग क्षेत्रात एक चौकार पाहायला मिळाला रोशन याच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा सौरभ आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. निश्चितच कमबॅक करावं लागेल सौरभ याला, कारण आव्हान एवढं मोठं नाही, कारण रोशनसारखा फलंदाज अजून सुद्धा मैदानात आहे. दुसरा चेंडू असेल रोशनसाठी. आता मात्र फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जातोय. दरम्यान चेंडूची फील्ड होईपर्यंत 2 धावा मात्र निश्चित जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होईल ती 16. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय तो रोशन, मात्र गोलंदाज अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा कोणताही चान्स देत नाही फलंदाजाला. दरम्यान 2 चेंडूंची फेक झाली. धावसंख्या झाली ती 16.
फणसापूर संघाला पुन्हा एकदा मी कॉल देतो. पुढील सामना आपला आहे जेडी ग्रुप बोरगर आणि विक्रांत 11 फणसापूर. दोन्ही संघांच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू असेल रोशनसाठी. गोलंदाजी मार्कवर असेल सौरभ. एक चौकार निश्चितच पाहायला मिळाला रोशन याच्या माध्यमातून. आता मात्र एक मोठा फटका येतोय. चेंडू लँड होतोय निश्चितच सीमापार 6 धावांसाठी. या 6 धावा निश्चितच जोडल्या जातील रोशन याच्या खात्यात, सुडकोली संघाच्या खात्यात. आता मात्र समीकरण बदलतंय. धावसंख्या होती ती 22, आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फणसापूर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी कल्पेश सरदार यांना विनंती करतो की फणसापूर आणि जेडी ग्रुप बोरगर या दोन संघांचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. एक आपल्या विभागातील अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे, पायाला दुखापत असल्या कारणानं पायाला दुखापत असल्या कारणानं खेळताना दिसला नाही कल्पेश. निश्चितच नाणेफेकीचा कौल करतोय कल्पेश. पुन्हा एकदा चेंडू बॅटची काढा घेतोय. चेंडू जातोय. फणसापूर नाणेफेकीचा कौल जिंकतोय. निर्णय का असेल? फणसापूर संघ निर्णय निश्चितच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो फणसापूर संघाने. दरम्यान एक धाव चौकार येतोय तो रोशन याच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती 26. जिंकण्यासाठी धावसंख्या 13 धावांची आवश्यकता असेल. ती 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी सुडकोली संघाला. दरम्यान पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ तयार. स्ट्राईकवर आहे तो रोशन. आता मात्र अतिशय खराब चेंडूची फेक करतोय. पंचाच्या नजरेत हा चेंडू अवांतर असेल, वाईड असेल. मर्यादेपेक्षा जास्त उंची घेणारा हा चेंडू होता. निश्चितच पंचांच्या नजरेत खराब चेंडू होता, वाईड चेंडू होता. एक धाव मात्र निश्चित जोडली जाईल ती सुडकोली संघाच्या खात्यात. संघ मात्र पुढे जातोय. धावसंख्या होती ती 27. 12 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडूंमध्ये. आता मात्र समीकरण बदललंय, कारण रोशन सारखा मोठा फलंदाज जेव्हा मैदानात असतो तेव्हा निश्चितच अशी समीकरण त्याच्यासाठी एवढी मोठी नसतात. तो सोपी करता अशी समीकरणं असा फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून 1 षटकार आणि 2 चौकारांची फलंदाजी आतापर्यंत आपण बघितली. तोच रोशन अजूनपर्यंत मैदानात आहे. दरम्यान पुन्हा एकदा रोशन आपल्या फलंदाजीवर तयार होतोय. समोर गोलंदाज असेल सौरभ. थोडासा महागडा ठरला रामराज संघाकडून, ज्याच्या गोलंदाजीतील 4 चेंडूंची फेक झाली. धावसंख्या खर्च केली ती 17. सुरुवात मात्र चांगली केली होती सौरभ तांडेल याने. त्याच्यानंतर सौरभ दिवकर थोडासा महागडा ठरताना दिसला. तसेच माननीय श्री किशोर पाटील नांगरवाडी गावचे, तसेच MSCB ऑफिसर यांच्या माध्यमातून आमच्या या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं मी स्वागत करतो, आभार मानतो. तसेच माननीय श्री कल्पेश सरदार आमचे मित्र नांगरवाडी गावचे, हे सुद्धा MSCB मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आमच्या या टुर्नामेंटसाठी आयोजनासाठी 500 रुपयाची देणगी आहे. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. असं सहकार्य आम्हाला लाभो हीच विनंती. पुढील पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी ती सुडकोली संघाला. समीकरण आता मात्र एकदम सोपं करून ठेवले ते रोशन याने. आता मात्र एक मोठा फटका येतोय पुन्हा एकदा रोशन याच्या माध्यमातून. चेंडू जातोय 6 धावांसाठी. एक फ्लॅट 6 आपल्याला रोशन याच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
आभार मानतो. तसेच पुढील समालोचनासाठी मी घेऊन जातो आपल्याला वेदांत कंटक, आपल्या विभागातील एक सुरेख समालोचक जे आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आजपर्यंत खूप टुर्नामेंट पाहिल्या. तसेच सुडकोली संघाने सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जाते. तर मी घेऊन जातो आपल्याला वेदांत कंटक याच्याकडे. धन्यवाद.